थोड्याच वेळात एक विशेष बैठक होणार आहे। चाकणकर, नीलम गोऱ्हे महिला आयोगाच्या बैठकीसाठी दाखल झालेल्या आहेत। बैठकीला निमंत्रण नसल्यानं महिला आयोगाच्या माजी सदस्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली। महिला आयोगाच्या माजी सदस्यांना या बैठकीचं निमंत्रण नाहीये। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा करण्यासाठीच नीलम गोऱ्हे यांनी या बैठकीचं आयोजन केलंय। बैठकीत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर आयोगावर जे आक्षेप घेण्यात आलेले होते त्याबद्दल सविस्तर चर्चा केली जाईल। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। ताई आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, यामध्ये महिला आयोगाची जी बैठक आहे महिला संदर्भात अत्याचारासंदर्भात विविध महिलांना ज्या माजी सदस्य होतात त्यांना निमंत्रण नाही असं बोललं जात आहे। ही मीटिंग निलमताईंनी बोलवली, आपण त्यांना प्रश्न विचारूयात। नक्कीच, पण महिला अत्याचार वाढत चालत या संदर्भात काय म्हणा? नक्की मी सविस्तर माहिती आपल्याला देतेच आहे आणि बैठक झाली की बोलूयात। सभापतींसमोर ठेवणार आहात। तर इथे दृश्य आपण पाहतोय की रुपालीताई चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या आता दाखल झालेल्या आहेत विधान भवनामध्ये। आज महिला आयोगा संदर्भातली महत्त्वाची बैठक मुंबईच्या विधान भवनामध्ये आहे आणि नीलमताई गोरे स्वतः या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, रुपालीताई पाटील दाखल झालेल्या आहेत। पण बैठक सुरू होण्यापूर्वीच हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडतोय का असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात येतोय। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। थेट या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, बैठकीला सुरुवात झाली आहे का? नक्कीच आपण पाहतोय श्रुती, या ठिकाणी बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि महिला आयोगासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती मुंबईच्या विधान भवनामध्ये आता सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की नीलमताई गोरे ज्या सभापती त्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत आणि त्यासोबतच महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर त्या सुद्धा या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पण आशा मिरगे आणि इतर जे माजी सदस्य आहेत त्यांना मात्र या बैठकीला कुठलंही निमंत्रण नाहीये अशी माहिती सुद्धा मिळते आणि त्यामुळे ही बैठक वादाच्या भोवऱ्यात सापडते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय की विदर्भातील अकोल्यातल्या आशा मिरगे, नागपूरच्या आबा पांडे, नीता ठाकरे आणि चंद्रपूरच्या डॉक्टर विजया बांडगे यांनी अलीकडच्या काळात आयोगावर सदस्य म्हणून काम केले। मात्र या चौघींनाही या बैठकीचं कोणतंही निमंत्रण नाहीये। तर यासोबतच मराठवाड्यातील आयोगाचे माजी सदस्य आणि महिला कार्यकर्त्यांनाही या बैठकीचं निमंत्रण नाहीये आणि त्यामुळे आता ही बैठकच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडते का किंवा त्यांना जाणीवपूर्वक या ठिकाणाहून डावलण्यात आलंय का असं बोललं जातंय। वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्य उत्कर्ष रूपवर्ते यांना मात्र आजच्या बैठकीचं निमंत्रण आहे। विदर्भ आणि मराठवाड्याच्या महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण जास्त असताना या दोन भागांना बैठकीतून का डावललं गेलं असा संतप्त सवाल सुद्धा आशा मिरगे यांनी नीलमताई गोरे यांना विचारलाय। तर ह्या सगळ्या संदर्भामध्ये आता नीलमताई गोरे आपली काही भूमिका मांडणार आहे का हे जरी महत्त्वाचं असलं तरी आजची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते। कारण राज्यामध्ये ज्या महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, आपण जर पाहिलं तर पुण्याची घटना घडली, यानंतर इतर ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये ज्या घटना घडतात महिला अत्याचाराच्या त्या संदर्भामध्ये आज या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे आणि चर्चेच्या अंती नेमकं काही ठोस यातून निघणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण बरेच माजी आजी सदस्य आहेत त्यांना या बैठकीचं निमंत्रण नाहीये, त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सुद्धा सूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्कीच बैठकी संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।